मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये काही अनुभवी तर काही तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यापैकीच एक नाव म्हणजे गणेश नाईक। गणेश नाईक यांना जायंट किलर म्हटलं जात आहे, कारण की गणेश नाईक महायुतीचा धर्म काही लोकांनी न पाळता देखील आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आले। गणेश नाईक तसं पाहिलं तर अनुभवी चेहरे आहेत, मात्र मागील वेळेला त्यांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा चेहरा आणि अनुभवी चेहरा म्हणून आपल्याला ते काम करताना पाहायला मिळणार आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं अभिनंदन आहे, स्वागत देखील आहे। काय सांगाल, तुम्हाला आता देवेंद्र फडणवीसांच्या टीममध्ये एक मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली? बाब अशी आहे की देवेंद्र फडणवीस अतिशय परिपक्व नेतृत्व आहे। राज्याचा हा कारभार पुढे नेताना समतोल साधण्याचं काम देवेंद्र फडणवीस निश्चितपणे करतील। प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक शहराला, प्रत्येक घटकाला, धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग या सर्व घटकांचा समतोल विकास होण्याच्या अनुषंगाने देवेंद्रजी फडणवीसांची पावलं पडतील असा माझा विश्वास आहे। आत्ताची तुम्ही जर टीम पाहिली तर भाजपामध्ये जवळपास 20 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे। राजकीय, सामाजिक, भौगोलिक हा समतोल राखला गेलाय का? डेफिनेटली त्या ठिकाणी प्रादेशिक समतोल, धर्म, जात, पंथ, वर्ण या सर्वच घटकांना, ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हटली जाते, त्या पद्धतीचं हे मंत्रिमंडळ असेल असा माझा विश्वास आहे। तुमच्यासारख्या चेहऱ्याला संधी देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, नवी मुंबई महानगरपालिका तितकीच महत्त्वाची आहे। हे मंत्रिपदाची संधी दिल्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं मनोबल उंचावणार आहे का? आणि नवी मुंबई पालिकेसाठी यासाठी मोठी ताकद पक्षाला, कार्यकर्त्यांना मिळणार आहे का? बाब असे की जेव्हा एखादा पक्ष एखाद्या कार्यकर्त्याला महत्त्वाची जबाबदारी देतो, त्यावेळेला त्या पक्षाच्या विचाराचा जनतेला फायदा व्हावा, पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोचावे आणि त्या माध्यमातून जनतेचं सगळ्याच अर्थानं प्रगती व्हावी, हाच उद्देश असतो। मला त्या ठिकाणी मंत्रिमंडळात स्थान देताना निश्चितपणे पक्षाचं कार्य आणि जनतेची सेवा ही अत्यंत चांगल्या प्रकारे व्हावी, हाच उद्देश त्या ठिकाणी असावा। धन्यवाद। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी गणेश नाईक, नवी मुंबईतला एक महत्त्वपूर्ण चेहरा आहे। तर गणेश नाईकांनी आनंद व्यक्त केलेला आहे। गणेश नाईकांना यंदा संधी मिळते। गेल्यावेळी देखील ते आमदार म्हणून होते, पण गणेश नाईकांना संधी मिळालेली नव्हती। यंदा ऐरोली विधानसभा मतदारसंघ गणेश नाईकांनी राखला आणि त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला होता आमच्या प्रतिनिधींनी। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची विजयी राहिली। तिसऱ्यांदा त्यांनी, दोनदा मुख्यमंत्रीपद, एकदा उपमुख्यमंत्रीपद, तिसऱ्यांदा आता त्यांनी तुमच्या टीम मध्ये परत काम करायची संधी मिळते। ताई, क्या अपेक्षा है, कौन सा पोर्टफोलियो मिलेगा? जो त्यामुळे आनंद व्यक्त करतायत। अर्थात विजयाचा हा जल्लोष करत असताना नागपूरकरांचे ते आभार देखील मानतायत, कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारतायत। ही विजय रॅली साधारण त्यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या निवासस्थानापर्यंत जाणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील ते संबोधित करतील। पुढल्या 100 दिवसाचं राज्याचं नियोजन काय असलं पाहिजे या विषयाला घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तातडीची अधिकाऱ्यांबरोबर बैठक देखील त्यांनी घेतलेली होती। त्यामुळे पुढलं नियोजन जे आहे त्यामध्ये राज्य, उद्योग, रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्या, त्याचबरोबर इतरही जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, ज्या विषयाला घेऊन खरं तर आता पुढे काम करणं आवश्यक आहे, याबद्दल देखील नियोजन केलं जात आहे। पण आता जयकुमार रावल जे 2014ला राज्याचे मंत्री राहिलेले आहेत, यंदा त्यांना संधी मिळालेली आहे। 2014च्या राज्य सरकारमध्ये जयकुमार रावल हे पर्यटन मंत्री होते, त्यांना पर्यटन खातं देण्यात आलेलं होतं आणि यंदा जयकुमार रावल यांना कोणतं खातं देण्यात येतंय हे देखील थोड्याच वेळात आपल्याला कळेल। पण त्यांना शपथविधी करता फोन आलेला आहे आणि शिवाय भाजपच्या कोट्यामध्ये आत्तापर्यंत 18 जणांना फोन गेलेले आहेत। 3 महिला चेहरे जे ते पुढे त्यांना दिसत आहेत, पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि त्याचबरोबर माधुरी मिसाळ। म्हणजे लाडक्या बहिणींचे देखील आभार मानण्याचा या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून
भाजपने प्रयत्न केला आहे असं देखील आपण म्हणू शकतो. तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आदिती तटकरे हे नाव निश्चित होतं, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार हे देखील निश्चित होतं. त्यामुळे महिला व बालकल्याण हे खातं जे ते त्यांच्याकडे जाऊ शकतं. आणि सना मलिक की सुलभा खोडके अमरावतीच्या आमदार यांना आता राज्यमंत्रीपद दिलं जातंय का हे देखील पाहावं लागेल. त्यांची नावं देखील या सगळ्याच्या रेसमध्ये. पण भाजपची एक एक नावं समोर येताना दिसत आहेत. यामध्ये नवीन आणि जुन्यांचा संगम जो आहे तो साधण्यात आलेला आहे. अनुभवी मंत्री असण्याबरोबर नवीन चेहरे जे आहेत ते देखील सोबत असण्याकरता म्हणून प्रयत्न या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे आत्तापर्यंतची घोषित झालेली नावं यावरती जर आपण नजर टाकली तर ही यादी अपेक्षित होती की अनपेक्षित यावरती नंतर चर्चा होऊ शकते. पण आत्ता या क्षणापर्यंत भाजपच्या कोट्यामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पण गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोईर हे एक नाव समोर आलेलं आहे. म्हणजे नितेश राणे, जयकुमार रावल यापूर्वी मंत्री राहिलेले आहेत. पण नवीन चेहरे कोण आहेत तर नितेश राणे आहेत, पंकज भोईर आहेत, गणेश नाईक एक जुना चेहरा पण पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळते. महिला प्रतिनिधित्व मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, शिवाय अतुल सावे यांना पुन्हा एकदा संधी मिळते. संजय सावकरे भुसावळ विधानसभा मतदारसंघ यांना देखील यंदा संधी मिळालेली आहे. आकाश फुंडकर, पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र, भाजपच्या पहिल्या फळीतले जे नेते होते स्वर्गीय पांडुरंग फुंडकर, ज्यांनी खरं तर विधान परिषदेचं उपसभापतीपद उपभोगल्याचं आपण बघितलं होतं. त्यांचं कामकाजही सगळ्यांनी बघितलेलं आहे. धनंजय गोपीनाथ मुंडेंच्या फळीतले एक नेते म्हणून स्वर्गीय पांडुरंग फुंडकर यांना ओळखलं गेलं. पण दुसरी टर्म आकाश फुंडकर यांची आणि आता दुसऱ्या टर्मला त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी जी ती दिली जाऊ शकते. स्वर्गीय पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र प्रताप आपण जर पाहिलं तर अशोक उईके यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळते. अशाच पद्धतीने एक एक अपडेट जे ते पुढे आपण जाणून घेणार आहोत. शिवसेनेची देखील नावं समोर येताना दिसत आहेत आणि अजितदादा गटाची देखील नावं समोर येताना दिसत आहेत. पुढला अपडेट अर्थात माझी सहकारी प्राजक्ताकडनं. प्राजक्ता. धन्यवाद विशाल. तर या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही माझ्यासह पाहणार आहात. सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि भाजपची ही विजय रॅली सुरू झालेली आहे. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल. राहुल, देवेंद्र फडणवीसांचं नागपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे या रॅलीमध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतंय. अगदी खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात दाखल झालेले आहेत. खरं तर तिसऱ्यांदा शपथ पहिल्यांदा नागपुरात हा सगळा जो प्रवास होताना दिसतोय. एकंदरीत बघितलं तर रॅली जी आहे ती विजयी रॅलीला ह्या सुरुवात झालेली आहे. अमृता फडणवीस हे या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत. सोबतच आशिष जयस्वाल यांच्या सोबतच बघितलं तर ही सर्वच मंडळी जी आहे ते आशिष जयस्वाल यांना देखील शिवसेनेकडून संधी देण्यात आलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या सगळ्या रॅलीच्या दरम्यान पाहायला मिळतात आणि त्यामुळं एकंदरीत प्रवास बघितला तर या सगळ्या ठिकाणी विजयी रॅलीचं आयोजन साधारण पुढची 3 तास चालू शकतं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना या ठिकाणी जर ताकद देणं जे आहे अर्थातच मंत्रीपदी निवड झालेली सगळी मंडळी जी आहे ती सोबत या रॅलीत सामील झालेली आहेत आणि त्यामुळं ही सगळी विजय रॅली संपतात. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून देवेंद्र फडणवीस हे थेटपणे या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सभेकडे ठिकाणी त्याच ठिकाणाहून थेटपणे शपथविधी कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस रवाना होतील. राहुल, साधारण ही रॅली कधीपर्यंत चालेल? कारण देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं देखील कळतंय आणि साधारण 4 वाजता शपथविधी समारोह पार पडणार आहे. लवकरात लवकर रॅली संपवण्यावर भाजप आणि प्रशासनाचा भर असणार आहे. मात्र एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे संपूर्ण बाजूने व्यापारी संघटना असतील, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खास करून नागपूर वासियांनी ज्या पद्धतीने इथं गर्दी केलेली दिसते या सगळ्या ठिकाणी ही सगळी रॅलीची गर्दी जी आहे ती वाढताना दिसते. त्यामुळे एअरपोर्ट परिसरात आपण सध्या आहोत. अंतर जर बघितलं तर साधारण 3 ते 4 किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे आणि साधारण पुढचा 2 तास या रॅलीचा एक अंदाज दिला जाऊ शकतो. मात्र हळूहळू जर गर्दी वाढली
काहीसा वेळ लागू शकतो आणि म्हणूनच या सगळ्या रॅलीला सामोरं जातच विजयी ज्या पद्धतीनं सभा जी आयोजित करण्यात आलेली आहे रॅलीनंतर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पोहोचतील आणि तिथून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून थेट शपथविधीच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता जी आहे ती पाहिली जाते. एकंदरीत आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि त्यानंतर साधारण 1 ते 1.5 तास जर ही रॅली चालली कदाचित जितक्या लवकर शक्य असेल ती रॅली लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न दिसतोय. पण एकंदरीत बघितलं तर या सगळ्या